समर्थ. मी डॉक्टर राखी रविवारी आपल्याला भेटत आहे. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे नूतन वर्ष आपल्याला भरभराटीचं, सुख समाधान, चांगल्या आरोग्याचं, प्रेमाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना, कुलदेवी चरणी प्रार्थना, श्री स्वामी समर्थांची चरणी प्रार्थना. आपल्याला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्याकडे मी माफी मागते की आज खूपच उशिरा मी येते आहे, परंतु आजचा दिवसच इतका मुहूर्ताचा होता की सगळं काही मला आजच करायचं होतं. आणि सगळ्यात पहिलं सूर्यदेवताला अगदी लाल असा सूर्य मी पाहिला आणि त्याला जल दिलं. त्याच्या अर्धी रेष आलेली होती ग्रहाची, म्हणजे त्याच्यामुळे मला तो थोडा हलका ढगांच्या मागे मग परत बाहेर अशा याच्यामध्ये दिसला आणि मी त्यांची खूप पूजा केली. त्याच्यानंतर त्यांना जल दिलं. जलामध्ये गुलाब, कुंकुम आणि गूळ घातला होता आणि ते जल देऊन मी त्यांची आरती केली, त्यांची 12 नावे घेतली. त्याच्यानंतर माझ्या उंबरठ्याला छानपणे मिठाच्या पाण्याने स्वच्छ केला. तिथे रांगोळी काढली, गुढीची रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर दाराला तोरणं लावली आंब्याच्या पाण्याची आणि गोंड्याच्या फुलाची, कारण देवीला महालक्ष्मीला आंब्याच्या पानाचा सुगंध आणि फुलं फार आवडतात. आणि तिच्या स्वागताची तिथे तयार झाली. त्याच्यात माझे देवघराचे सगळे देव खाली काढले, त्यांची पूर्ण छान स्नान केले, गंगा स्नान केलं आणि त्यांना नवीन वस्त्र आणि घालून त्यांची फुलांनी सजावट करून त्यांना देवारात ठेवलं, त्यांची पूजा केली, त्यांना नैवेद्य केला. गुढी बांधली दारावर, त्याची नैवेद्य केला छानपैकी. इतकं छान वाटलं. पण सकाळपासून ह्याच्यामध्ये इतकं मला हे वेळ झाला की तुमच्यापर्यंत मी आज उशीर आली. परंतु मी अपेक्षा करते की आजचा दिवस सगळ्यांनी छानपणे साजरा केला असेल आणि करत आहात. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खास करून आहे ना मीन राशीसाठी आहे. मीन राशीमध्ये खूप थंड झालेली आहे. 5 ग्रह त्या मीन राशीमध्ये बसलेले आहेत आणि ह्या 5ही ग्रहांना मीन राशीने घाबरायचं नाही आहे, चांगली ताकदीने जायचं आहे. रोज मी जे पण उपाय सांगते तुम्ही त्या उपायांचा नक्कीच प्रयोग करा. त्याच्याने तुमची या राशीला काही धक्का लागणार नाही. हे कमीत कमी मेपर्यंत तरी तुम्ही स्थिर राहाल. खरं तर बघितलं जातं याच्यामध्ये ॲक्सिडेंट, राजकीय उलाटपालट, परत भूकंप, भांडणं, तंटे असे सगळे येणार. परंतु काही काळजी करू नका. आपण जे उपाय करतो आहे, इंडिव्हिज्युअली करतो आहे, आपल्या कुटुंबासाठी करतो आहे, तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आता ह्या वर्षामध्ये म्हणजे आजपासून मेपर्यंत तरी जमिनीचे भाव वाढणार आहे. ज्यांना जमीन खरेदी किंवा घरं खरेदी करायची, खूप लोक नवीन घरं घेतील. आज पाडव्याच्या मुहूर्तावर पण बऱ्याच लोकांनी घेतलेलेही असतील. आणि ज्यांना घरं विकायचे, जमिनी विकायचे, प्रॉपर्टी विकायची, त्या लोकांचं सुद्धा कामं होण्यास मदत होईल. अशा प्रकारे आजपासून खूप छान मुहूर्त सुरू झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. तर माझ्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही रोज माझी व्हिडिओज बघा आणि त्या व्हिडिओचा तुम्ही आपल्या प्रयोग करा. आपल्या जीवनासाठी, आपल्याला आपलं जीवन, आपल्या कुटुंबाचं जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी. श्री स्वामी समर्थ.